नमो नमस्ते श्रीरमणाय चिद्घनस्वरूपाय आत्मसंस्थिते शीतलदृष्टिं मृदुतमवचनाय। ॐ नमो भगवते श्रीरमणाय। आज्यधारया स्रोतसा समम् आज्यधारया स्रोतसा समम् सरलचिन्तनं विरलतः परम् सरलचिन्तनं विरलतः परम् भेदभावनात् सोऽहमित्यसौ भेदभावनात् सोऽहमित्यसौ भावनाभिदा पावनीमता भावनाभिदा पावनीमता। तूपस्रोतसम सरलचिन्तिते तूपस्रोतसम सरलचिन्तिते विरलचिन्तनाहून श्रेष्ठते विरलचिन्तनाहून श्रेष्ठते। भेदभक्तिहुनि तोच मी अशी भेदभक्तिहुनि तोच मी अशी ऐक्यभक्ती अतिपवित्रशी ऐक्यभक्ती अतिपवित्रसी। थोडासा रमणांचं चालू आहे तो विचार पुढे करू आणि थांब उद्या परत आपल्याला ज्ञानेश्वरीचं पुन्हा नवीन काहीतरी विचार करावा लागेल. ते काय सांगतील ते त्यावेळेला ऐकायला आपल्या जशी योग्य त्यांची इच्छा असेल त्याप्रमाणे होईल. गेल्या वेळेला आपण अंतःकरणाची एक मॅनेजमेंट किंवा मिसमॅनेजमेंट ह्याच्यावर दृष्टीनं पाहत होतो. मिसमॅनेज्ड आहेत अंतःकरण. आपण आता इथं पाहत असाल तबला लावला जातो. एक वास्तविक प्लेन गोष्ट आहे. अनेकांना असं वाटत असतं काय असेल ते करून ठेवावं. हे बसल्यानंतर पुन्हा ठोक 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 इकडून ला तिकडून असं कशाला करत असं सगळं तयार करून ठेवावं. आले की कसं पेटे लावले सासर झालं तसं सुरू व्हावं. तर तसं ते नाही होणार. कारण त्याच्यात एक टोटल मॅनेजमेंट आहे सगळी. ती विशिष्ट ठिकाणी विशिष्ट आहे असं नाही. तुमचा कान जेवढा तयार असेल तेवढा त्यातला सूक्ष्म फरक लक्षात येईल. तो फरक आहे तो काढावा लागतो आणि फरक आयत्या वेळेला होतो. नाहीतरी आपलासुद्धा आयत्या वेळेला सगळं कळून फरक होतोच ना. सगळं जर व्यवस्थित असतं अंतःकरण तर एकतर्फी काम झालं असतं. गुरुंनी सांगितलं कर की केलं. गुरुंनी सांगितलं त्याला बरेच दिवस मध्ये गेले. आठवड्यात आता गेल्या आठवड्यातलं आपल्याला आठवत नाही अशी परिस्थिती होती. मग त्यावेळेला तेच जर असलं समोर आलं तरी ते पुन्हा नवीन तरी वाटेल नाही तर गोंधळ तरी होईल किंवा अंमलात येणार नाही. हे जसे फरक होतात तसे इथं आत काहीतरी फरक होत असतात. बरं ह्या फरकांचा संबंध इथे एक साधं हे वाद्य आहे तर त्याचा बाहेरच्या सगळ्या वातावरणाशी हवामानाशी तसं खूप गोष्टींशी संबंध आहे. ह्युमिडिटी म्हणतो आपण. अशा अनेक गोष्टी असतात त्या सगळ्यावर त्याच्यावर परिणाम करीत असतात. 5 मिनटापूर्वी ते जरी तसंच्या तसं असेल तरी 5 मिनटाने ते तसंच्या तसं असेलच असं नाही एक. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळीकडून ते तसंच असतं असं नाही. आपल्या मनात एका बाजूनी देवळातच जावं असंही असतं, एका बाजूनी सिरियल बघावं असंही असतं. असं दोन बाजूला एकाच तबल्यावर दोन वाजतातच का नाही. त्याच्यातला फरक आपल्याला कळतो. तो फरक त्यांना कळतो. म्हणून ते सगळं नुसतं फक्त आता हे श्रवण आहे एवढे एका ह्याला सुराला ते आणतात.
तेव्हा त्याच्यात जो सुसंवाद निर्माण होतो, त्यातून जो नाद निर्माण होतो, तो नाद बरोबर ह्याच्यातूनही निर्माण होतो आणि तोच नाद तसाच दुसरा तबला ठेवला तर त्यातूनही लावलेला असेल तर निर्माण होतो. इतकं जो रिव्हरबरन्स आहे तो त्याच्यात येतो की त्यात तशा तऱ्हेचा दुसरीकडे नाद येऊ शकतो. इतके इथे 34 महापुरुष बसलेले आहेत, त्यांच्या अंतःकरणातला नाद एकच आहे याची आपल्याला कधी जाणीव होते का? आपल्याला बाह्यांग दिसतं, एक म्हणतो एक संन्यासी आहेत, एक म्हणतो हे आहेत, एक म्हणतो ते आहेत, हे असे बसले, हे अमुक केलं, कुणी लंगोटी लावली, कुणी पोशाखच घातले, कुणी डोक्याला हे बांधलं, काय कोणी फडकं बांधून बसले. सगळ्यांचा अंतर्नाद एकच आहे, कारण तो ते सगळीकडे हा ते जो लॉ आहे त्याप्रमाणे हे चाललेलं आहे. भगवंताशी त्यांचे ट्युनिंग बरोबर झालेले आहे, तर ह्याच्यातलं ट्युनिंग होईपर्यंत वाट बघावी लागते. तसं आता ते वाट बघायचं जी काम आहे ते साधनेतली सबुरी आहे आपली. अंतःकरणामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या लेवलला आता एकाच तबल्याला खरं सांगायचं तर एका बाजूला लावलं एकदा म्हटल्यानंतर सगळीकडून सारखा नाद यायला पाहिजे की नाही, पण येत नाही. जशी कुटुंबात 4 माणसं आहेत, एक मत असायला हरकत नाही की नाही. खरं तर सोपं आहे, म्हणजे त्याच्यासाठी ती एकत्र राहिली. खरं म्हणजे मुळात 2 माणसं एकत्र राहिली, ती एक नाद यावा म्हणून झाली. त्यांचंच आता जाऊ दे, तर त्यांचे जे काय त्यांचेच नाद एकमेकांना सहन होत नाहीत अशी अवस्था असते, तर त्याच्या पुढचे उरलेली आणि मंडळी जी काय 2 असतील तर ते सगळ्यांचा चौघांचा मिळून नाद एक काय कसा यावा. आता नावावर कार्डावर सगळे एकाच ठिकाणी असतात, ते बरोबर आहे, एकाच पानावर सगळ्यांची नावं घातली म्हणून काही त्याच्यात नाद एकच येतो का, विचार एकच असतो का, मत एकच असतं का, असं नसतं. मग तिथे तर हे प्रपंचात चालू शकतं, कारण प्रपंचात काय आहे, मगाशी जसे तुकोबांच्या अभंगात होतो, पडेला मान नामाचा विसरण वाढवेला संसार. ते वाढवेला संसार जे आहे ना, संसार वाढवणं म्हणजे अनेक प्रकारचे वेगवेगळे एकमेकांशी सुसंवादी नसलेले नाद एकत्र गोळा करण्यासारखं आहे. एक म्हणतो जा, एक म्हणतो थांब, एक म्हणतो शांत बस, एक म्हणतो ध्यानाला बस, एक म्हणतो बाहेर पळायलाच पाहिजे, एक म्हणतो व्यायाम केला पाहिजे. किती प्रकारच्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या गोळा करणं म्हणजे संसार. आणि तो त्याच्या मागे काही सुसूत्र इकडे सुसूत्र नसल्यामुळे गोळा करण्यातही सुसूत्रता नसते. भाजी घ्यायला गेला तरी त्याचं चित्त त्याच्याशी एकाग्रत असेल तर ती बरोबर भाजी येईल, हे जी अपेक्षित आहे ती. पण त्याचंच चित्त एकाग्र नाही आहे, त्याच वेळेला त्याला असं वाटतं की मध्ये आईस्क्रीम खाऊ का, मध्ये हे खाऊ का, मग तिकडे तर भाजी तर घ्यायचीच आहे, पण तरीसुद्धा असं वाटतं की जाता जाता जे जे दिसतं तिकडे तिकडे जाऊन मग भाजी घेऊ. मग ती भाजी पण तशीच येते, ते कारण ते पसरलेलं आहे चित्त सगळीकडे. तर त्या सगळ्याची मॅनेजमेंट त्याच्याबद्दल गेल्या वेळेला आपण बघतो. तर रमणानं असं म्हणायचं होतं की हे जे देह वाणी मन आहे या सगळ्याचं व्यवस्थित सुसंवाद करून तुम्ही गेलात, आणि त्यातला सर्वात मोठा सुसंवाद म्हणजे त्यात अहंकार नसणं. अहंकार ही म्हणजे स्वतःचं अस्तित्व जपण्याची धडपड, केवळ स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व जपावं. भगवंतापासून आपल्याला विश्वास बसणार नाही, पण भक्तीतला मनुष्यसुद्धा स्वतःचं अस्तित्व भगवंतापासून वेगळं जपण्याच्या विचारात असतो. कशा पद्धतीने जपता येईल ते त्याचा प्रयत्न चालू असतो. त्याचं स्वतंत्र अस्तित्व नसणं, अहंकार नसणं म्हणजे भक्ती, आणि स्वतंत्र अस्तित्व जपण्याचे प्रयत्न असणं म्हणजे अभक्ता या अर्थाने, किंवा वाटचाल आहे, किंवा साधनेचा टप्पा आहे असं समजू. तर तसं काही नसणं, तसं नसलं म्हणजे मग प्रश्न येतच नाही. तर तसं त्यांनी ती मॅनेजमेंटच्या दृष्टीने आपण हे पाहिलं. आता हे करायला आपल्याकडे एकच साधन होतं, जसं त्यांच्याकडे ते 1-2च साधन आहे की गठ्ठा हलवा, कधी ठोका द्या, तो खालून द्या, वरून द्या, गठ्ठा वर करा, खाली करा, 4च पर्याय आहेत. ह्याच्यात तुम्हाला काय करायचं ते करा, पण ते सगळं सुसंवादी असलं पाहिजे. कुठेही नाद दिला तर तसाच नाद दुसऱ्या बाजूला विरुद्ध बाजूला आला पाहिजे, तसाच डावीकडे असला पाहिजे, तसंच उजवीकडे असला पाहिजे. तसा अंतःकरणात या 4 ठिकाणी नाद एक असेल का, जे मनात आहे ते बुद्धीला प्रमाणित केलेलं आहे असं होतं का, जे मनात आहे ते बुद्धी नको म्हणते, बुद्धी जे करायला सांगते ते मन करायला तयार होत नाही. इकडे एक नाद होतो, तिकडे एक नाद असतो. ही नुसती इथे 4च बाजू आहेत, ते 4 बाजू नुसते बघितले तरी अंदाज लागतो, कारण मधला भाग बरोबर त्याच्याशी जुळून राहतो. पण हे 4ही भाग जुळलेले असतील तर ते जुळतं, म्हणून ते त्या वेळेला तसं जुळवून घ्यावं लागतं. तर हे जसं तिथे आहे तसं त्यांचं म्हणणं की हे सगळे जर सुसंवाद असतील, आता ते सुसंवाद आणायला त्यांच्याकडे ही जशी 1-2-3 साधनं ते वापरतात, आणि जेणेकरून त्या ठिकाणी तो सुसंवाद आणतात. कोणी हे असतील ते, ती मंडळी जसा तो आणतात तसा, आणि ते विशेष ठिकाणी टिकण्याचं त्याच्यामध्ये सामर्थ्य त्या अर्थानं नाही. ते ह्या कशाच्याही ह्यानं परिणामाने बदलणार तो आवाज. आत्ता इथे समजा बाहेर एकदम काही जोरात पावसाची सर आली तर लगेच ह्याच्यावर परिणाम होणार, कारण ते त्याच्याशी निसर्गाशी सुसंवाद आहे, त्याच्याशी सुसंवाद आहे. कडक ऊन पडलं, इथे प्रचंड गरम होईल तरी ते परत नाद बदलेल. म्हणजे हे जसं बदलतं तसं ते त्याच्याशी संबंधित असल्यामुळे ते बदलत असतं.
तर त्याच्याशी संबंध न राखता बदलण्याची विद्या ही वाद्य ह्या नात्याने त्याच्यात नाही, पण नाद एक असण्याची विद्या आहे. त्याच्यासाठी आहे ती साधन आहे, ती रोजची आहे, त्या वेळची आहे, रोजचीसुद्धा नाही. मगाशी जरी 2 तासापूर्वी ते लावलेलं असलं तरी आत्ता ते तसं असेल असं नाही. तर हे जे हा फरक आहे. पण माणसाच्या ठिकाणी मात्र ही विद्या आहे. अनेक वेळेला आपल्याला असं वाटतं परिस्थितीमुळे आपल्याला तसं होणार, परिस्थितीमुळे काही होणार नाही अशी स्थिती आहे. कारण परिस्थिती एक्सटर्नल आहे. माझ्यामध्ये आज सुसंवाद असेल तर परिस्थितीशी मला सुसंवादी राहता आहेत. जसा उन्हाळ्यातही मी जगतो, पावसाळ्यातही जगतो, ते काय जे हिवाळा आहे त्याच्यातही जगतो, थंडी असेल तरी जगतो. आता ह्यात जगतो त्याच्यामध्ये कदाचित त्या काळात कोणी स्वेटर घालेल, कदाचित काढून ठेवेल, त्याप्रमाणे एवढा फरक करेल. पण ह्याचा अर्थ आज त्याच्या अंतरंगातलं जे काही सुसंवाद आहे तो त्यामुळे बिघडेल असं नाही. आता सारखाच जर तुमच्या परिस्थितीशी जमूनच ठेवलेलं असेल तर सारखंच बिघडणार आहे. कारण परिस्थिती सारखीच बिघडणार आहे. सकाळची परिस्थिती आपल्या घरातली संध्याकाळीच नसते, संध्याकाळची परिस्थिती सकाळी नसते. हे जर आपल्या घरामध्ये होतं तसं परिस्थितीशी जोडलेलं गेलं असेल ते बिघडतं. पण ज्याचं हे सगळं नामाने सुसूत्र झालेलं आहे त्याचं ते या परिस्थितीनं बिघडत नाही. परिस्थिती घ्या ना, ते आत्ता अशी आली, मनाविरुद्ध येते, मनाप्रमाणे येते. कोणी ऐकतो, कोणी नाही ऐकत, कोणी सगळं कमिट करून जातो, कोणी काहीच कमिट करत नाही. हे सगळे लोक आपल्याला भेटतात. ते भेटल्यानंतरसुद्धा आतल्या सुसंवादावर काही परिणाम होणार नाही अशी अवस्था निर्माण करणं शक्य आहे. तेव्हा भक्ती म्हणजे काय आहे तर ही भक्ती हे मागे एकदा आपल्याला बोललं होतं की अंतःकरणाचं व्यवस्थापन आहे. ते त्यांनी नामाच्या मार्गाने पहिल्यांदा सोपं करून दिलं, चिंतनाच्या मार्गाने सोपं करून दिलं. तर आता हे कसं सोपं केलं, गेल्या वेळेला आपण त्याच्या 4ही ठिकाणी याचा उपयोग कसा आहे ते बघितलं. की तो उपयोग मनाला आहे, तो उपयोग बुद्धीला आहे. ती शुद्धता त्या बुद्धीला लागते. मनाला सुद्धा एक रसपणा मनाला लागतो. एक रस नसला म्हणजे मनाचं मुळातच स्वभाव असा आहे. प्रपंचाच्या बाजूला वळलं, त्या दिशेला असलं की ते घाबरेल, वेगान पळत सुटेल का काय होईल हे सांगता येत नाही. जसं ते स्वामी रामतीर्थ म्हणायचे, तो घोडा अवखळ होता आणि ते एका मागे बोललो आपल्याला की तो फार म्हणजे राजासाठी आणलेला आणि त्यांनी घ्यावा म्हणून तो असं याला म्हणतात की नामवंत त्यातला, तर तशा तऱ्हेचा उत्तम घोडा आणला तर तो काही थेथे करत राहिला सारखा. तर ते राजाला बघायला बोलावलं की एवढं जातीवंत जनावर आहे तर ते एवढं आपल्यासाठी आणलं, बरोबर आहे सगळं, पण ते थेथे करतायत जे करीना. तेव्हा ते बघायला त्यांच्याबरोबर ज्यांचे युवराजे होते तेव्हा ते युवराज आले तेव्हा त्यांनीही ते बघितलं, थेथे करतो आहे. आणणारा म्हणला मी तो बाबा पारखून आणलेले, तुम्ही एकदा पारखल्याशिवाय होणार नाही. तेव्हा ते त्या बाहेरच्या अंगणात उभे होते, राजाच्या बाहेरच्या, राजवाड्याच्या बाहेरच्या. आणि त्यावेळेला मला आठवण झाली म्हणून आताही सांगितलं. तर ते त्यांनी बघितला थेथे. त्यांनी 1-2 मिनटं निरीक्षण केलं. तो म्हणला मी हा शांत करतो, म्हणा मी बघतो. ते म्हणजे बघ तो थेथेट करतो आहे, तो उसळी माळेल हे होईल, कारण तो शेवटी उमदा आहे, उमदा जनावर आहे म्हटल्यानंतर ते काय करेल हे सांगता येत नाही. तर त्यावेळी म्हटला मी बघतो काय करायचं आहे. पुढे गेला. त्यांनी ते घोड्याचे बांधलेलं असतं, जसं आपण हे याला मुस्कीला बांधलेले असते तशी गाईला ह्याना जनावरांना, तसं त्यांनी त्या घोड्याला नुसतं फिरवलंच. आणि फिरवल्याबरोबर तो थेथेट करायचा थांबला. आता काय होतं मुळामध्ये फक्त की सकाळची वेळ होती, ऊन होतं चांगलं, त्या उन्हामध्ये त्याची सावली पडत होती. ती सावली बघून तो थेथे करत होता. यांनी फक्त तोंड सूर्याकडे केलं, तो थेथेट करायचं थांब. आपली इकडे जी तोंड झालीत प्रपंचाकडे ती थोडी फक्त देवाकडे वळवली तरीसुद्धा खूप काम होतं. सूर्याच्या सोर्सला त्याला मनाला भय घालणारी गोष्टच नाही. ही सावली मात्र त्याला मनाला भय घालणारी गोष्ट आहे. त्यामुळे तो थेथे करत होता. त्यामुळे हे बघा, प्रपंचाच्या गोष्टी डोक्यात आल्या की मन थेथे करायला लागतं. कसं होईल, काय होईल, अमुक होईल, तमुक होईल, बघा नाही काही. कारण ती खरं सांगायचं तर सावलीचा परिणाम आहे. आणि सावलीचा परिणाम का झाला तर मी देवाकडे पाठ केली म्हणून झाला, सूर्याकडे पाठ केली म्हणून सावली पडली. तर तसंच हे आहे. मग माणसाचं थेथे आठवतं. पण ते जर समजा त्याचं तोंड समजा सूर्याकडे असेल तर कशाला थेथे पडलीच असेल तर त्याच्या मागं पडली असेल, त्याचा त्याच्याशी काही संबंध नाही. मनुष्य आहे, तिरका सूर्य आहे, ते सावली पडणारच, त्यात काय विशेष आहे. म्हणून रामतीर्थ म्हणायचे की तिकडे तोंड ठेवा, आपाप बरोबर सगळं होईल. आणि मग आपल्याला जर भय नाही तर स्वाभाविकपणे दुसऱ्याला भय नाही. आता तो घोडा थेथेट करतोय म्हणून राजाला सुद्धा भय वाटतं, पण तोच तिकडे तोंड केल्याबरोबर तोही शांत आहे, राजा शांत आहे, जाणार उमदा आहे, व्यवहार झाला, सगळं झालं पुढे. पण म्हणले हे असं तोंड करण्याचा प्रश्न आहे. तसं हे सगळं पडीला नामाचा विसरण ते सगळं अडवला संसार ते जे सगळं आहे ना, ते तर नामाकडे तोंड नसल्यामुळेच संसार वाढला. तसं हे वाढलेलं आहे. ते अंतःकरणात जे काही मनात गोंधळ झाला ठीक आहे,
बुद्धी नीट निर्णय देऊ शकते. एकदा हे म्हणते, एकदा ते म्हणते, हे बरोबर आहे, ते बरोबर आहे, असं सारखं जे होत राहतं याचं कारण काय? आता आपलं तोंड नामाकडे किंवा देवाकडे नाही आहे. देवाकडे तोंड असेल, समजा नामाकडे तोंड आहे अशी कल्पना करू. सकाळ झाली, काय फरक पडतो? कडक ऊन आहे, काय फरक पडतो? काय नाही. संध्याकाळची झोपेची वेळ झाली, अगदी झोपेतसुद्धा चालू राहणारी वस्तू आपल्याकडे तेवढी आहे, आपण जपू शकू. ही झोपेच्या अगदी शेवटच्या क्षणीसुद्धा आपल्याकडे ते चालू असेल आणि आपल्या लक्षात येईल की उठल्याबरोबर पहिल्यांदा जाग आल्याबरोबर पहिल्यांदा ते येतं. हा अनेकांना अनुभव असेल. महाराजांनी सांगून ठेवलेलं आहे, झोपेची जबाबदारी माझी, तसं त्यांची जबाबदारी झोपेत चालू कर. जसा श्वास चालू आहे तसं ते चालू आहे. तेव्हा इतकं ते नामाकडे तोंड राहू शकतं, इतकं त्याच्याकडे ते आपण जर एकदा वळवलेलं असेल आणि ते तसा आपला निर्धार कायम असेल तर ते तसं राहू शकतं, तसं देवाकडे ते राहू शकतं. तर हे एकदा राहिलं तर मग आपल्याला जी मनाला जी शांतता, जो थेट नको आहे किंवा जो होतो आहे एरवी, ती जी अस्वस्थता वाटते ती जाते. म्हणून ती मनात दुसरं काही आपल्याकडे साधन नाही आहे, ती काही अशी लढाई नाही बाहेर, किंवा काही बाहेर झाडाची फांदी वाढली व तोडून टाकली मोकळा झालो असं तिथं मनाचं काही करता येण्यासारखं नाही आहे. हे जसं तुरटी फिरून महाराज म्हणले पाणी ठेवा, त्यातला प्रकार आहे हा. त्यात अंतरंग असल्यामुळं तिथं काही करता येत नाही. आत आहे ते, इथंच अडचण मोठी आहे. बाहेर असतं तर बाहेर जग जिंकणारे लोक आपल्याकडे आहेत, प्रपंच जिंकणारे लोक, या अर्थाने प्रपंच जिंकणारे लोक आहेत, काही कमी नाही, अमुक नाही तर नाही, हे लोक आहेत. पण आतलं जिंकणारे लोक किती आहेत? तर त्या अर्थाने विचार केला तर का जिंकता येत नाही आहे? तर त्या हात आहे, तिथं ते तसं दिसतही नाही. मी अदृश्य म्हणूनही आहे, आत म्हणूनही आहे. साधन कुठलं त्याला लावावं हे कळत नाही आहे, आणि साधन लावणारा पुन्हा परत स्वतःच गडबडलेला आहे. आता तलवार ज्यानं बाहेरसुद्धा तलवार हातात घेतली आणि त्याला थरथर थरथर तो तलवार घेऊनच कापत असला तर तो काय घाव घालणार माणसाने? घाव घालणारा कसा आहे याच्यावरही अवलंबून आहे ना. हो मस्त तलवार आहे, पण ती घाव घालणाऱ्याचं जर हात थरथरत असेल तर ती त्याला लागण्याऐवजी त्याच्या कोणाच्या तरी एखाद्या स्वतःच्याच सैनिकाला लागण्याची शक्यता. तर तसं होऊ नये, किंवा आणखीन काय असं होऊ नये याच्यासाठी तोही भक्कम लागतो. तो भक्कम व्हायला मग तर त्याच्याकडे काय भक्कम असायचं? शारीरिकदृष्ट्या तो स्थिर असणं ही बरोबरच आहे, पण मानसिकदृष्ट्या सुद्धा तो तितकाच आहे. बुद्धीचा निकालही तितकाच आहे. हे तेव्हा निकाल बुद्धीचे त्याच बाजूने असतील, शुद्ध असतील, तेच मनाची शांतता असेल, हे सगळं असेल, आणि मग जे पुढचं सगळं आहे चित्त, ते मध्ये कुठं उडी मारून येत नसेल, आणि ते व्यवस्थित ते जे निकाल दिलेले आहेत त्याला पुष्टीच करत असेल, आणि हे मी करीन असा अहंकार नसेल, तर आपलं काम होणार. क्रमानं सगळं बरोबर त्याने मांडून दिलेलं आहे. आपण लक्षात ठेवावं, प्रपंचातही वापरता येण्यासारखं आहे. तर हे सगळं असं होत. आता का होत नाही याचं कारणही आहे, तेही थोडंसं थोडक्यात समजून पडेल. की काही काही लोकांनी लोक घरं घेतात, म्हणजे लोक घेतात, आपण असं म्हणू नये, कोणीतरी लोक घरं घेतात, ती खूप वर्ष त्या घरात राहतात. 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष, एक पिढीचं समजा साधारण एक पिढी 21 वर्ष घर घेतले आणि 20 वर्ष राहिले, काय कोणी 25 वर्ष राहिलं असेल. अचानक काही कारणाने 25 वर्षात त्याच्यावर कसलीही पाळी आलेली नाही की कुठे जावं, उचलावं, ते बिराड काय असेल ते सामान न्यावं, अशी वेळ त्याच्यावर आलीच नाही अशी कल्पना करू. तर काय होईल? तर ज्या वेळेला ती 25 वर्षांनी वेळ येईल आणि त्याच्या लक्षात येईल की आता आपल्याला हे सामान सगळं गुंडाळायचं, हे घर आवरायचं आहे, असं ज्या वेळेला त्याच्यासमोर येईल, त्यावेळेला तो त्या विचाराला लागेल. तेव्हा त्याला कळेल की आपण किती गोळा करून ठेवले. ते ज्या वेळेला उचलायची वेळ येईल त्यावेळेला कळतं की इतक्या वर्षात हे काही काही वस्तू अशा आढळतात आपण घेतल्याचं आठवत नाही. मी बघितलेला अनुभव असे लोक आवरणाऱ्यांचा, घर आवरणाऱ्यांचा, आपण ही कधी घेतली आठवत नाही, आणि शक्यता ती आहेच, कारण त्यांच्या घरात जे कोणी आजी आजोबा होते त्यांनी घेतलेली वस्तू होती. आणि काही काही वेळेला असे आजी आजोबा बाहेर वस्तू काही दाखवत नाही, काही काही तर त्या तशाच ठेवलेल्या असतात, आणि त्यामुळं ते आपल्याला कल्पनाच नसते काय आपल्या घरात हे आहे. ते काही शेवटी खेळ्यापासून काय मुळ्यापासून सगळ्या वस्तू प्रपंचात सगळंच महत्त्वाचं वाटतं. तर त्यामुळे ते सुद्धा माणसाचं ते त्यावेळेला, पण आता रिकामं करायचं म्हटल्यानंतर प्रश्न आहे की ते रिकामं करायचं तिथं हातोडासुद्धा चालणार नाही. म्हणजे ते सगळं मग उरकताना लक्षात येतं की बराच गोंधळ आहे, फार साठवून ठेवलं. कधी साठवलं तर हे आठवत नाही, इतकं साठवून. बरं आता ज्या अर्थी कधी आठवलं ठेवलं आहे, कधी ठेवलं, कधी गोळा केलं काय हे आठवत नाही, याचाच अर्थ ते वापरात नाही आहे. सरळ नाही का वापरात ती वस्तू, बाबा सकाळी उठलं आणि पोळपाट आणणे, कुठं ठेवलं, 10 वर्ष झाली शोधतोय, असं काय होत नाही. हात घातला की पोळपाट आणणं, हे किती चटकन हे होतं. हे काम ज्या आता का ते वापरात आहे हो रोज. हे जे काय गुंडाळायचं सगळं आहे ते गुंडाळायला काढलं की वापरात वापर नाही आहे. पण आपल्या वापर नसला तरी जपण्याची माणसाकडे प्रवृत्ती आहे की नाही, ही प्रपंचिक प्रवृत्ती आहे सरळ सरळ. म्हणजे ज्याला वापर न करता जपता येतं तो उत्तम प्रापंचिकच आहे. कसलीही ज्या गोष्टींची गरज नाही. बरं आता ती गोष्टी ज्या अर्थी वापरात नाही त्या अर्थी गरज लागली नाही, हे सरळ आहे की नाही खरं सांगायचं.
गरज जर लागली असती तर त्याने गरजेची वस्तू ठेवलीच असती, ती त्याला रोज दिसलीच असती. आवरताना त्याला शंका आली नसती, ही आपल्याकडे कशी काय आली, कधी घेतली, का ठेवली, काही त्याचा प्रश्न येणार नाही. त्याला ते माहीतच आहे की तो घरात इथे बसून खोलीवर सांगेल, एवढ्या एवढ्या वस्तू घरामध्ये आहेत, त्या सगळ्या गोळा करा, ही अमुक ठिकाणी ठेवा, ती अमुक ठिकाणी ठेवा, ही उचला, ही कपाळाच्यात ठेवा, ट्रकात ठेवा, अमकं करा. काय ते उचलायचं आहे ना, ते उचलायच्या वेळेला हा प्रश्न येतो. मग तेव्हा कळतं की अरे बऱ्याच गोष्टी आपण साठवल्या. आता हे जितकं घरं आवरताना 20-25 वर्षाची घरं आवरताना जेव्हा लक्षात येतं आणि ते मोकळं करायचं आहे म्हटल्याबरोबर सगळं समोर येतं. आणि अक्षरशः अनेक माणसांना तर या प्रसंगी खरोखर खचल्यासारखं होतं की आपण एवढं गोळा केलं, इतके का आपण संचयी आहोत, इतके का आपण लोभी आहोत, इतके का आपण असे आहोत, असं माणसांना अनेक वेळेला जाणवतं. कारण घर कधी बदलूनच बघितलं नाही आहे. ते घर बदलून बघायलाच गुरु सांगतात, घर एकदा बदलून बघा, निदान इथलं तिथं द्या, म्हणजे निदान कळेल तरी काय आहे ते, कुठलं टाकू नका. कारण काय शेवटी उगाच असं आहे की एवढीशी गोष्ट मुळा जरी खेळायला टाकायचा असला तसं किंमत आहे ना त्याला, टाकू नका, नुकसान होऊन देत नाही, पण निदान हा उचलून तिथे ठेवा. तुमच्या घरात एक 5-25 खेळ एवढे तरी कळू दे, तर ते म्हणजे त्यांना ह्यांना काय कळून फरक पडणार आहे, तर ते तिकडे ठेवा. एवढ्यासाठी सांगतात की तिथे किती गोळा झाले आणि त्यातलं किती गरजेचं आणि किती नाही आणि आपण काय केलं हे कळावं म्हणून सांगतात. मला सांगायचं आहे की भक्तीमध्ये गुरु अंतःकरणाचं तेच करायला सांगतात. एकदा अंतःकरण आवरायला काढा, त्या अर्थाने अंतःकरण आवरायला काढणं म्हणजे भक्तीची सुरुवात आहे. अंतःकरण आवरायला ज्याने घेतलं त्याने तो भक्तीला लागला. त्यांच्यातसुद्धा मी हे कशासाठी आवरतो हा प्रश्न आहे. एखादा म्हणेल की बाबा मी का आवरावं, माझं आहे सगळं. हो तुझं आहे बाबा, खरं आहे, पण शेवटी तूच अडखळणार, धडपडणार, त्यावेळेला ह्याच सामानात तू धडपडणार ना, दुसऱ्या कशात धडपडणार. भगवंताकडे जायचं आहे तर त्यावेळेला मग ते मध्येच असं वाटतं की सगळं व्यवस्थित होईल ना, मागे काय होईल आपल्याला काय माहिती. बरं मागे म्हणजे कधी हे आपल्याला कुठं माहिती आहे, आपल्याला काही माहीत नाही. मग कशाला, पण तो जीव वाढतो शेवटी. अगदी निघतासुद्धा त्या महाराजांच्याच गोष्टीत आहे तसं, निघतासुद्धा अगदी असं वाटतं की हा सांभाळलेलं. काशी यात्रेला जायचं, आपल्याला ती गोष्ट माहिती आहे, काशी यात्रेला जायचं. आता जायचं आहे तर मग आता शेवटी सगळी काळजी, हे कर ते कर, दूध उतू जाऊ देऊ नको, म्हणजे विशेष टिपिकल गोष्टी असतात. प्रापंचिकांच्या सांगण्याच्यासुद्धा काही टिपिकल गोष्टी असतात. दूध उतू जाऊ देऊ नको, समकं कर, मागचं दार ते घराचं ते बंद आहे ना बघ, लक्ष ठेव, खिडक्या बंद आहेत ना बघ. सगळं काशी यात्रेला जाताना सुद्धा काही त्या रामाचं नाव नाही, त्या शंकराचं नाही, आपला ओम नमः शिवाय म्हणत गाडीत बसला गेला तिकडे, असं नाही. ते तेवढी खिडकी बंद आहे ना बघ, हे बघ, मुलं लहान आहेत त्यांच्याकडे लक्ष ठेवावं लागतं, कुठे जातात काय करतात सगळं आपल्याला नीट बघावं लागतं. सगळं तुझं लक्ष आहे ना, अमुक आहे ना तमुक आहे ना. आता त्या काळातली सोय नव्हती फोनची म्हणून, नाही तर स्टेशनवरनं पुन्हा एकदा फोन केला असता, तर ते त्या काळात शक्य नव्हतं. त्यामुळे निघता गाडी थांबलेली असे. पूर्वीच्या काळात टांगे असत, हे असत, तर त्या काळात ते धामण्या असत, हे असत, ते थांबलेले असत, कारण हे सांगायच्या सूचना संपत नाही. तेव्हा शेवटी ते महाराजांनी जसं म्हटलं तसं शेवटी आता याला सांगून काही सगळं संपणार नाही. कारण आता दारं खिडक्या किती, ते ही वस्तू किती गोष्टी, आणि असं बाहेर पडायला लागलं म्हणजे ते जसं ओढ खातं. त्यासाठी ते भक्तीच सांगतात, घर आवरायला काढा अंतःकरण. त्या अंतःकरणात त्या वस्तू घरात राहत नाहीत, अंतःकरणात राहतात. अडचण तिथं आहे. ज्या जर वस्तू घरात राहिल्या असत्या तर घराच्या बाहेर पडल्याबरोबर त्या सुटल्या असत्या, घराच्या बाहेर पडल्यावर जास्तच आठवायला लागतात. काय गंमत आहे कोणा ठोक की जर असं सांगितलं की असं घरातली वस्तू आहे तर ती तुम्ही अमक्याला देऊन टाकाल काय, त्याच्या लगेच घरात ती वस्तू घरात असल्यासारखी समोर उभी राहते. कारण ती अंतःकरणातच असते, तिथं ती जागेवर असेल किंवा नसेल सुद्धा या क्षणी ती गेलेली पण असते. मला सांगा, महाराज जसं म्हणले तसं सकाळी उठल्याबरोबर एकदम त्याला कळलं की आपल्याकडे चोरी झाली. आता चोरी रात्री 2 वाजता झाली, तेव्हा आपण जागे नव्हतो. त्यानंतर 2 ते 6 शांतपणे आनंदात झोपलेले होतो. चोर तोपर्यंत गेलेली कोणती गोष्ट प्रश्नच नाही. पण आपल्याला जेव्हा ते कळलं की ती गेली, त्यावेळेला त्या वस्तूची अगदी अंतःकरणापासून, म्हणजे मुलगा जरी पडला तरी वाटणार नाही एवढं त्यावेळेला बडबडून येतं की ते गेलं. ते जे काय सगळं 6 वाजता गेलं ते कशानं गेलं, तर ते आतच होतं. आतलं गेलेलं झोपेत असल्यामुळे लक्षात आलं नाही, ते आतलं गेलेलं जागा झाले. ते तिथं जे आहे ना ते कदाचित उद्या एखाद्या त्याला काही उपयोगी नसलं असं लक्षात आलं तर तो आणून मागल्या याच्यातनं टाकेल, पण काय सांगता येत नाही. कारण आपण सगळं गोळा केलेलं उपयोगाचंच असतं अशातला भाग नाही. अनेक निरुपयोगी गोष्टीसुद्धा असतात, मग ते त्यावेळेला निघतात. तसं अंतःकरण आवरायला काढणं. कारण का, ते घरात राहिलं एक वेळ ते सोडून देता येईल. कुलूप लावलं, निघून गेलं, किल्ल्या दुसऱ्याकडे दिली. ते महाराजांचं सांगत होते त्यातलं शेवटचं राहिलं, तर ते शेवटचं काय म्हणाले आपल्याला लक्षात आहे ना. शेवटी महाराज म्हणले की त्या माणसाने सगळं आवरायला सांगितलं, सगळं सांगितलं, अगदी कड्या कुलप अमकं तमकं सगळं झालं, आणि तेवढं दुधाकडे लक्ष ठेव, हे कर, वाया जातं, असं होतं तसं होतं, ते सगळं झालं. आणि शेवटी आता म्हणले आता ह्याला काही सांगून संपणार नाही. आणि सर्वसाधारणपणे प्रत्येक म्हणत नाही मी, काही जास्त म्हणून फार तर जास्तीत जास्त मोठ्या माणसांना असं वाटत असतं की मुलं नीट काही वागतील
अशी खात्री देता येत नाही. म्हणजे आपण जास्तीत जास्त त्यांना तयार केलं पाहिजे वगैरे. आपण आता काय तयार झालेलेच असतो, त्यामुळे त्यांना तयार केलंच पाहिजे असं सगळं वाटत असतं. आणि त्यामुळे हे धोके त्यांच्या लक्षात येणार नाहीत. आपण सांगितलं पाहिजे त्या खिडक्या तशाच उघड्या राहतील, ते कडीच होईल, एमक्याची कडी मोडलेली आहे तर ती नीट करून वगैरे सगळं झालं. हे सगळं झाल्यानंतर अगदी शेवटी गाडी त्या बसता गाडीत म्हणलं आता बाकीचं सगळं जाऊ दे, तुला काय जमेल ते आता कर, मी इतक्या गोष्टी सांगितल्या, फक्त आता ही किल्ली देतो तेवढी तिजोरीची तेवढी मात्र सांभाळ. कारण त्याचं पुन्हा प्रापंचिकाचं मन सगळं जर कुठे एकाग्र, देवाचं जसं भक्ताचं देवाच्या ठिकाणी एकाग्र व्हावं, शिष्याचं गुरुच्या ठिकाणी एकाग्र व्हावं, तसं प्रापंचिकाचं मन पैशाच्या ठिकाणी एकाग्र होतं. तो त्याने एवढाच विचार केला की हा एक वेळ दार विसरला तरी चालेल, खिडकी विसरला तरी चालेल, वस्तू गेल्या चालतील, तर की किल्ली तेवढी पूर्वीच्या काळात त्या सेफ असायच्या घरामध्ये, तर तशा तऱ्हेच्या सेफ होत्या, ते त्याची किल्ली तेवढी दिली. आता म्हणली ही एवढी नीट सांभाळ, बाकी तुला काय सांभाळ. हे गेलं तर दुसरं दार त्या पैशातनं घेता येईल, पण हेच जर गेलं तर ह्याचं काही खरं नाही. तेव्हा कारण काशीला एकदा गेले म्हणजे पूर्वी येतील याची गॅरंटी नसायची. आता 10 वर्षाला माणूस काशीला जाणार, वर्षात काय मनात आला की केव्हाही जातो केव्हा येतो. रिटर्न बुकिंग असतं परत. मला ते रिटर्न बुकिंग म्हटलं की आपल्या रिटर्न बुकिंगचीच आठवण येते, पण आता लोकांना येते की नाही मला माहिती नाही. आपलं सुद्धा रिटर्न बुकिंग झालेलं आहे, फक्त तारीख नाही माहिती एवढंच. तर ते झालेलं आहे. पण ते झालेलं आहे म्हटलं की एकदम दचकल्या होत होतं माणसाला, म्हणून मी काय बोलत नाही कोणाला. तर ते काय बरं होतो उगाच, काय कारण नाही खरं, म्हणजे झालं तर झालं, त्याच्यात काय त्या तारीख पडली असेल तर बोलणारच असं आहे ना. तर त्यामुळे ते रिटर्न बुकिंग करून जाऊन येता येतं, इतकं सोपं आहे. त्यावेळेला तेवढं सोपं नव्हतं, म्हणूनही झालं. आणि हे वाढलं काय तर हा सगळा आज सगळं अंतःकरण भरून गेलं आहे. म्हणजे डिसऑर्गनाइज्ड सगळे असेंब्ली काय जे आहे ना सगळी डिसऑर्गनाइज्ड आहे. जे गोळा केलेलं आहे ते सगळा संग्रह अत्यंत विस्कळीत स्वरूपात समोर आहे. म्हणून काही वेळेला माणसांच्या वागण्यामध्ये किंवा वर्तनामध्ये एकदम 2-2, 4-4 प्रकारचे टोकं दिसतात. एकदम एखादा त्यांना जवळचा वाटतो, एकदम एखादा दूरचा वाटतो, एखादा एकदमच विसर पडतो. सगळं काय वाटेल ते होत असतं. हे असं एका शिस्तीनं बाबा अंतःकरण चाललं आहे असं काय होत नाही. एक वेळ ट्रॅफिक शिस्तीनं जाईल, पण मनाचं काही जाणार नाही शिस्तीनं. मनाला एकदम जवळ, एकदम दूर, एकदम हे असं तसं सगळं वाटेल. तर ते जे काही सगळा घोळ आहे तो तिथे आहे. आणि त्यामुळं ते अंतःकरण आवरायला काढा. त्याच्यासाठी मार्ग आहे की हे जसं आपल्याला सगळं काढल्यानंतर आवरायला काढल्यावरच कळतं, तसं प्रत्यक्ष अंतःकरणाला हात घातल्यावरच कळतं की आत काय काय आपण गोळा करून ठेवले. सगळं समोरसुद्धा येत नाही, कारण ते इतकं खोल आहे की खोल जावं तसं ते आणखीन खोल जायला होतं की अरे ह्याच्यापेक्षा अजून हे खाली आहे, ह्याच्यापेक्षा अजून हे खाली आहे. आपण 1-1 वर्ष मागं जावं आणि वर्षातली एखादी महत्त्वाची घटना, मी सोप्या भाषेत सांगतो मला, खोल गेल्या वर्षातल्या महत्त्वाच्या, आता घटना सांगणं सोपं एक वेळ, खरेदी आठवाव्या. गेल्या वर्षात आपण काय खरेदी केलं, काय 14 साली काय केलं, 13 साली काय केलं होतं, 12 साली काय केलं होतं, असं म्हणणं तर ते सांगता येण्याची एक मर्यादा येईल. वस्तू आहे, खरेदी आहे, वस्तू आहे, सगळं आहे. मग उपयोगाचा प्रश्न काढला तर आपल्या लक्षात येईल की ती 12 सालची वस्तू आता उपयोगात नाही, लक्षात पण नाही. उपयोगात तर नाहीच आहे, पण लक्षातसुद्धा नाही. तर हे लक्षात येईल त्या ओव्हर द इयर्स इतक्या वर्षामध्ये आपण काय काय गोळा केलेला आहे किंवा काय काय गोष्टी खरेदी केल्या ह्याची नुसती आठवण करायची ठरवली तर आपल्या लक्षात येईल की आवरायचं काम किती मोठं आहे. आपल्याकडे काही वेळेला बिराडा बदलायच्या वेळेला आता अलीकडे कोणी स्वतः काय डोक्यावर काय पोतं घेत नाही, सहसा काही घेतात अजूनही प्रामाणिकपणे, ते सगळं स्वतः घर आवडतात वगैरे असते, परिस्थितीने असतं, काही कष्टाने आवडतं म्हणून करतात हे. पण अलीकडे थेट कर्मवर कोण असेल ते एकदम ऑर्डर फोन, आमचं घर आवरायचं वगैरे वगैरे, ते त्यांना देऊन टाका. मग ती माणसं येतात, ती माणसं कधी असं डायरेक्ट सांगतात एवढं अंतर आहे ठीक आहे एवढे पडतील, सामानाचं आम्ही सांगू शकत नाही म्हणतात. तिथं आपण ओळखावं भक्तीतलं काय आहे मर्म आहे ते. मला जेव्हा हे लोक फोन करतात आणि त्यांना सांगतात पॅकर म्हणून आम्ही बोलावलेले, मग आम्हाला काय काळजी नाही. हे तुम्हाला काळजी नाही बरोबर आहे, त्यांनी फक्त अंतराचं सांगितलं, कुठून आणायचे मुंबईहून, कुठून आणायचे पुण्याहून, कुठून आणायचे बेंगलोरहून, त्याचा रेट ठरलेला असतो त्यांच्याकडे. पण बाकीचं जे सामानावर आणण्याचा जो रेट आहे तो ते प्रत्यक्ष बघितल्यावर सांगू म्हणतात. याच्यावरनं आपण ओळखावं काय ते, असं मला म्हणायचं. ते काय नाही सांगत की बेंगलोरवर आणायचं ना ठीक आहे 5,000 असं नाही म्हणत. ते बेंगलोरवर आणायचा रस्त्याचा रेट सांगतात पण सामानाचं काही सांगत नाही. ते म्हणतात ते आम्ही तिथं आल्यावर बघू, एक तर आधी हा कुठल्या मधल्यावर राहतो आणि किती महिने काय गोळा केले, का जुना वाडा आहे का काय आहे परिस्थिती आहे, आणि तिथं गेल्यानंतर ते आतून सगळीकडून फिरून येतात. म्हणजे आत आपल्याला जाताना वाटतं की होईल काय 5-7 हजाराची गोष्ट आहे, 15,000च्या खाली घेणार नाही, स्पष्ट सांगून टाकतात. म्हणजे गुरु असं काही सांगत नाही, नशीब आहे त्यांचं. काय म्हणजे खरे गुरु ह्या पैशाच्या पडत नाही भानगडी. त्यांनी जर सांगितलं हे अंतःकरण आवरायचं काम त्यांच्याकडे आपण दिलं
तर मला वाटतं किती लाख लागतील कोणा ठोक ती हजारात वगैरे होणारं काम नाही. ही माणसं घर आवरायचं तर एवढी परिस्थिती सांगतात, त्यावरनं आपण ओळखून असावं. ते ज्या वेळेला आपल्याला घर आवरण्याबद्दल जर एखाद्या आपण काय, माझं काय म्हणणं, आपण काय घर सोडू नका, आवरू नका, काय करू नका, कुठं जाऊ नका, येऊ नका, आपलं आपलं छान आहे ते तसंच असू दे. फक्त एकदा सहज एक ते ट्रायल म्हणून त्यांना एकदा बोलवून बघा की काही हे आवरायला काय घेणार. मग एखाद्याचं 5,000 आवरतील, एखाद्याचं 10,000 आवरतील, एखाद्याला 15,000, एखाद्याला म्हणते 25,000च्या खाली बोलणार मी. ह्याच्यावरनं कळेल की आपल्या अवस्था काय आहे. जी घराची अवस्था आहे तेच रिफ्लेक्शन अंतःकरणात आहे. कारण मनाचं बाह्यचित्र म्हणजे जग, हे आपलं जे दिसतं आहे हे मनाचं बाह्यचित्र आहे. तर ते बाहेर पडलेलं चित्र आहे ते दिसू शकतं, ते मोजता येतं. म्हणून ते सांगतात की याला 10 गडी लागतील. एखादा म्हणतो मी 2 गाड्यात करेन, एखादा म्हणतो मला नाही, हे 7 गाड्याशिवाय काम होणार नाही. हे जे काय अंतःकरण आवर्तनाचं आहे आपल्याला कल्पना नसते, कारण बदलायची वेळ कधी आलेली नसती. म्हणून ती वेळ अशी आणली नुसती आणि मग आमचं कॅन्सल झालं म्हणून सांगितलं तरी चालतं. आपल्याला आपली परिस्थिती कळून जाते, एवढं त्यातलं आहे. तर तसं हे आवरायला काढावं. आता हे आवरायला काढायचं म्हणजे त्याच्यात मार्ग आहे. आता इथे आत्ता सांगितला याचा भक्तीशी काय संबंध आहे, तर भक्ती अंतःकरणाच्या आवरावर आहे. त्यात एक ऑर्डरलीनेस, एक तर तुम्ही ते ऑर्डरली करा, सगळं सुसूत्र अंतःकरण राहू द्या. ही माझी सर्वात प्रायोरिटी गोष्ट. माझं मुक्ती उद्धार त्याग काय असेल ते असूनही नश्वर ते जे काय सगळं ते, तर त्याच्यातलं जी मुक्ती साधते जे आहे ना ती माझं अंतिम गोष्ट. त्याला धरून खाली मुक्तीला पूरक असलेली गोष्ट, मग त्याला मुक्तीनं काही सक्तीच्या माणसाच्या कर्म आहे ती त्याच्यामध्ये येतात. तर ती मध्ये येऊ नयेत म्हणून करायचं त्याच्या युक्ती आणि ती कर्म, आणि त्याच्याही खाली अनावश्यक गोष्टी केलेल्या सगळ्या. ह्या सगळ्या एकदा ऑर्डरली लावलेल्या आहेत. ह्याला सगळ्याला एक क्रम आहे लावला. या क्रमात बसेल त्यापर्यंत मी करीन, नसेल तर करणार नाही. हे सगळ्याला लागू आहे. हे प्रपंचाला लागू आहे, मठाला आहे, संस्थानाला आहे, सगळ्याला लागू आहे. जिथं असं गोळा होईल तिथं गोंधळ होईल. तर त्यामुळे हे व्यवस्थापन आहे भक्तीमधलं. तिथे हे आता मला भगवंताकडे जाताना जर समजा माझ्या काय एक वस्तू आहे तिच्यात माझं मन अडकलं आहे, ती आड येणार आहे. कसल्याने कशानं काय आड आलं हा भगवंताच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न नाही. भक्ती करायची आहे तर जे आड येणार आहे ते बाजूला ठेवायची तयारी आहे. माझं मत आड येणार आहे तरी ते अंतःकरणातलं एक सामानच आहे की जे उचलणं अवघड आहे. आग्रह आड येणार असेल तरी तो तितकाच अडचणीचा आहे. काय आपलं काय म्हणून आहे ते अडचणीचं आहे. जमणार नाही, होणार नाही, हे सुद्धा अडचणीचंच आहे. भगवंताला काय जमणार नाही असं आहे. मला सांगा, आपण भगवंताला शरण गेलो, भक्ती म्हणजे भगवंताला शरण गेलं आणि माझं हे सगळं त्यांच्याकडे सोपवून टाकलं. आता त्यांना आवरायला काय अवघड आहे? एवढा प्रपंच त्रैलोक्य पाळीता उभं केला नाही, त्याला काय अवघड आहे? त्याला एवढा सगळा प्रपंच हे एवढं जाड्या पेडत सगळं नद्या खोरे नाले सगळं सांभाळता येते, त्याला काय आपलं अंतःकरण आवरायला अवघड आहे का? म्हणजे त्यांना कठीण नाही म्हणून तरी ते त्यांच्याकडे सोपवण्यावर आपलं शांत असावं. ते सोपवता येत नाही कारण ते माझं आहे. तेव्हा ते माझं आहे हीच अडचण आहे, ते त्यांचं आहे ही भावना म्हणजे भक्ती. तेव्हा आता त्यांना जी भक्ती म्हणायची आहे त्यात ही आपली अंतःकरणाचं अवस्था कशी आहे ती ह्या सगळ्यावरून लक्षात येईल. आणि याचा श्रीमंती गरिबीशी किंवा कशाशी काही संबंध नाही. मनुष्याचे वस्तूंचे आकार, वस्तूंच्या किमती यात फरक असेल, पण वस्तू वस्तूच असतील आणि त्या गोळा केलेल्याच असतील. ह्याच्यात असं समजायचं कारण नाही. ह्यात बुद्धिमानाचा प्रश्न नाही, अडाण्याचा प्रश्न नाही. गोळा करायची जी प्रवृत्ती आहे प्रपंचाची ती आहेच, आणि त्याप्रमाणे अंतःकरणात असंख्य गोष्टी विनाकारण गोळा केल्या जातात. त्या आवरायला काढल्यावर कळतात. याला इलाज नाही, आवरायला काढावं एवढीच फक्त प्रार्थना करता येईल. त्यांनी आत्ता जे म्हटलं देह आणि मनाने सगळं व्यवस्थापन नामाने करत यावं, कारण त्यांनीच मार्ग सोपा होतो. आपल्याला जसं एखाद्या ठिकाणी समजा जंगलाची वाट आहे आणि जायचं आहे, सगळीकडे बेसुमार कसंही जंगल वाढलेलं आहे, आपल्याला तर वाट काढायची. इथून आता आपल्याला काही लोकांनी हे प्रयत्न करून पाहिले, मिळाली वाट हळूहळू. तर इथे आपल्याला आपलं हे स्थान आहे, इथे हे योतेश्वराचं ठिकाण आहे, तर जायचं आहे आपल्याला मधून. तर त्या सगळ्या वाढलेल्या गवतातून, जंगलातून, काठ्याकुट्यातून, दगडातून मार्ग निघतो. पण हातात एक काहीतरी कुऱ्हाडकाठी काहीतरी घ्यावं लागतं आणि एक एक तोडीत का होईना मार्ग काढावा लागतो. बाजूला करत जावं लागतं. वाटा असतात, काही मळलेल्या बुंजतात एवढंच, पण त्या हळूहळू आपण त्या निर्माण करू शकतो आणि तिथे जाऊ शकतो. हे खरं सांगायचं तर आहे असं. पण त्यासाठी म्हणून भक्तीची व्याख्या करताना सुद्धा भजनम भक्ती म्हटलं तसं भंजनम भक्ती पण म्हणलेलं आहे. भक्तिमार्गात सुद्धा काही अगदी जरी वाट जरी देवाची कडे जायची आहे आणि ती आपल्याला समजा ती वाट मोकळी करायची आहे, तर अशा वेळेला वाटेत येणारे काटे कुठे हे आपल्याला तोडूनच बाजूला करावे लागतं. ते बाजूला केले तर पाऊल ठेवता येईल, अनवाणी जाईल किंवा कसंही जाईल, पण त्याला पाऊल ठेवायला तिथं वाट तोडून मोकळी करायला नाही का लागणार. मग त्या ठिकाणी भंजनम पण लागू आहे. काही गोष्टी तोडल्याशिवाय ह्या पुढे जाता येणार नाही.
हे आपल्याला वेलीत पाय अडकतात. काही वेळेला ज्यांना पोहणारे आहेत त्यांना माहिती असेल की पोहणाऱ्या काही वेळेला जर आपल्याला माहीत नसलं ते खाली कोंडाळ झालेलं असतं आणि जर चुकून त्याचा पाय जर त्याच्यामध्ये अडकला पोहता पोहता तर म्हणजे त्याला हलवता येत नाही. अशा वेळेला त्याची परीक्षा होती मोठी. तर ते तोडल्याशिवाय त्याला पाय तोडून बाहेर काढल्याशिवाय त्याला पुढे मार्गक्रमण करता येत नाही. तो तीराला यायचं असू दे, पुढे पोहायला जायचं असू दे. तर तसं इकडे काहीतरी असं गोंधळ असतं मुलीमध्ये. तर ते सगळं तोडावंच लागतं. म्हणजे भक्तीमध्ये जसं भावानी सगळं अर्पण करणं आहे, जोडणं आहे, तसं हे कोंडळ आपण गोळा केलेलं असेल तर ते तोडावं पण लागतं. म्हणून मंजनम भक्ती ते पण तोडावं लागतं. हे जर माझ्या आड्यात असेल तर मी ते बाजूला करेन. ते बाजूला करणार, फार मोठी तोडमोड करायला लागते असं नाही, मनातलंच आहे, फक्त बाजूला करायचं काम आहे. तर या अर्थाने त्यांनी हे सगळं व्यवस्थापन झाल्यानंतर मग आपल्याला जो दुसरा मार्ग सांगितला भक्तीचा, त्यामध्ये त्यांचं म्हणणं असं आहे की एक तर 2 मार्ग आहेत. एक, मी हे सगळं त्याला अर्पण करेन, म्हणजे ते माझं राहिलं नाही. भले गोंधळ आहे माझ्या घरात सगळ्या. आता आपल्याला माहिती आहे घरं बदलतात लोक. तर अलीकडे आता बरीचशी फॅशन अशी आहे शहरामध्ये की कोणी कुठेही काही वस्तू घेऊन जात नाही, कोणी घेऊन येत नाही. जसं आहे तसं घर त्याच्याकडे त्याच्या सामानासकट देतात आणि तो तिथं सामानासकट घेतो. इकडून तिकडे आपल्या ही वस्तू न्यायच्या, पुन्हा त्या मांडायच्या, ते करायचं नाही. आणि त्यांनी पुन्हा आपल्या सगळ्या गोष्टी गोळा करायच्या नाही. सामानासकट तिथे जायचं, काय आपल्याला बदल असतील ते करायचं नाही, राहायला लागायचं. कारण वस्तूचा साधारणपणे ज्या वस्तू सामानाला याला लागणार प्रपंचाला त्या त्याच्या घरी मांडलेल्या असतात. इथेही कोच आहे, तिथेही कोच आहे. हा उचलून ठेवायचा आणि तो उचलून इथे आणून ठेवायचा. हा उद्योग काही वेळेला करत नाही. तर ते हे अशा पद्धतीचे आता तयार असतं. इथून तिकडे फक्त हे बदलतो वेळा, खरी गोष्ट आहे, बदलत असते. अशी एक पद्धत निघाली. तर तसं जर असेल तर ते देऊन टाकलं की झालं. तसं इथे भक्तीमध्ये ह्याचा संबंध कुठे आला तर इतक्या वस्तू आहेत, एवढ्या मी गोळा करून सगळ्या त्याचं ते विसर्जन करून काय ते करून सगळं होणार, त्यापेक्षा हे सगळं तुझंच आहे समजतो मी, झालं. तेव्हा ते त्याला देऊन टाकणं हा त्यातला एक मार्ग आहे. भक्तीचे 2 मार्ग त्यांनी सांगितले की हे त्याचंच आहे, ते त्याला देऊन टाकलं कारण मीच त्याचा, तिथं माझं सगळं त्याचं झालं की. एकदा जर मनुष्याने स्वतः मीच त्याचा म्हटल्यानंतर त्याचं म्हणून जे काय आहे ते त्याचं नाहीच राहत. तर हे सगळं माझं नाहीच राहत. ते व्यवस्थित असो, अव्यवस्थित असो, आटोक्याबाहेर असो नाही तर आटोक्यात असो, कसंही असो, हा सगळा प्रपंच तुमचा. महाराजांचं म्हणणं असेल प्रपंच तुमचा. तसं ह्यांनी हा 2 मार्ग सांगितले. सोहमित्यसौ, आत्ता जे आपण 2 वाचल्या तर त्या ह्या वयामध्ये त्यांनी काय म्हणलं या 2 श्लोकामध्ये की 2 गोष्टी आहेत. एक तुम्ही मी म्हटलं, भेदभावना हा एक भाग झाला. भक्तीचं खरं गंमत काय होती भक्तीची की भेद केल्याशिवाय, म्हणजे 2 केल्याशिवाय, द्वैत केल्याशिवाय भक्ती करता येत नाही. आणि भक्तीत द्वैत चालत नाही. काहीतरी विचित्र विषय. आता कसं आहे, आता बुद्धीनं सोडवायचं अवघड आहे, पण बुद्धीनं समजून घेतलं पाहिजे. आणि शुद्ध बुद्धी असेल तर समजेल की द्वैत केल्याशिवाय एक पांडुरंगाच्या पायावर डोकं ठेवायचं, म्हणजे पांडुरंग पाहिजे आणि तुम्ही पाहिजे, म्हणजे 2 तरी पाहिजे की नाही. समजा अगदी रामाच्या पायावर डोकं ठेवा, ठीक आहे ना, राम पाहिजे आणि मी पाहिजे, म्हणजे द्वैत केल्याशिवाय भक्ती करता येत नाही. त्याचं काही करावं असं म्हटलं, त्याच्यासाठी काही करावं म्हटलं, काय नैवेद्य दाखवावं म्हटलं, देव पाहिजे की नैवेद्य कोणाला दाखवणं, म्हणजे देव पाहिजे, म्हणजे द्वैताशिवाय चालत नाही. बरं, नैवेद्य दाखवला किंवा काय ते भक्ती केली, आपल्या परीनं काय ते संबंध जोडला, सगळं झालं, मनापासून सगळं करतो, द्वैत आहे. पण मूळ भक्ती म्हटलं तर तो वेगळा आहे ना हा वेगळा आहे असं आहेच. वेगळे पण उरत नाही ती भक्ती, म्हणजे तिथं द्वैत चालत नाही. म्हणजे तो जे भगवंत म्हणून जे काय आहे ते हे मी सगुणापुरतं द्वैत मानलं, पण निर्गुणात ह्यातलं काहीच नाही, मी तोच. सोहम इथे जे म्हटलेलं आहे त्याच्यात मध्येच सोहम शब्द येऊन गेला त्यांचा, त्यामुळे तो लागता मध्येच लागतो. भेदभावनात सोहमित्यसौ, म्हणजे आणि भावनाभिदा पावनीमता, दोन्ही मार्गाने भक्ती करता येते त्यांचं म्हणणं. एक मी तुझा आहे म्हणजे मी आहे आणि तूही आहेस, पण मी तुझा आहे असं म्हणणं हा पण एक भाग आहे. तू माझा आहेस असं म्हणणारे लोक बरेच आहेत की आधीचे टप्पा आहे की भगवंत माझा आहे, महाराज माझे आहेत, महाराज माझे बरोबर, स्वामी माझे बरोबर. आता स्वामी माझे आहेत म्हटल्यानंतर माझ्या माणसाला मी माझं काम सांगणार, सरळ आहे की नाही. माझ्या माणसानं माझ्या मनाप्रमाणे वागलं पाहिजे. एखादा माझा घरात नोकर आहे तर त्याला मी काय म्हणणार, तुला मी काय सांगेन तर तू करायला पाहिजे, त्याचं तो भाव आहे. तर तो माझा आहे याचा अर्थ काय झाला की तो माझा आहे म्हणजे मी आहे तसंच आहे, आणि माझ्याजवळ आणखीन एक जसं पोझिशन असावं, जसं एखादी वस्तू असावी तसं ते आहे. तसं नाही, मी त्याचं आहे म्हणजे मी आता नाही. आता मी नाही तर माझ्याकडचा हा गोंधळ पण नाही, माझ्याकडचं आवरलेलं नाही, ठेवलेलं नाही, गेलेलं नाही, आलेलं नाही, काय नफा नुकसान काय असेल ते त्याच्या सकट देऊन टाकलेलं आहे. म्हटल्यानंतर त्याने ते, आणि तसंच देव ते पत्रात घ्यायला तयार आहे. तो देवच आहे म्हणून पत्रात घेतो, तोट्याचा धंदा कोणी पत्रात घेणार नाही, बिनावरलेलं घर कोणी याला घेणार नाही, विकत घेणार नाही, हे ठरलेलं आहे. त्याला म्हणेल हे काय सगळं इथे भयानक अवस्था आहे, आम्ही कुठलं घेऊ, त्याच्यापेक्षा दुसरं घेऊ. हे जे काय आहे हे दुसरे व्यवहारात होईल,
पण भक्तीत तसं होत नाही. भक्तीत दोन मार्ग आहेत. एक आधी पहिल्यांदा सुरुवात करावी की तू माझा आहेस म्हणायला सुरुवात करावी. सहाहम ते सोहम आहे, ते सहाहम हे बरोबर आहे, मी तोच आहे, ते काही वेगळा नाही आहे, तो मी सारखेच आहोत. एका अर्थाने भगवंतानीच ही मांडलेली सृष्टी आहे, त्यातलाच मी भाग आहे, तर त्यामुळे मी तोच आहे अशी भावना असायला हरकत नाही. अगदी साध्या भाषेत महाराजांच्या बोलायचं झालं तर तो माझा आहे, राम माझा आहे, भगवंत माझा आहे, पांडुरंग माझा आहे, ही भाषा बरी आहे आत्ता. कारण तो आला तो थोडी आवरावर काढेल तो बरोबरच. तो का चांगला आहे मार्ग? तर एवढ्यासाठी चांगला आहे की तो एकदा जर माझा आहे म्हणून मी जर घरी आणलेला असेल आणि त्याची मला जाणीव असेल तर नुसतं माझा आहे म्हणून तिथे एकदा सही करून येऊन चालणार नाही आषाढीला जाऊन. तसं नाही, तिथं जायचं म्हणजे जायचीसुद्धा गरज नाही. तो माझा आहे हे मला रोज भाव आहे. तो माझा आहे म्हटल्यानंतर, भगवंत माझा आहे म्हटल्यानंतर तो भगवंत घरातलं काय चालायचं ते पण तो ठरवणार. आता तो ठरवणार म्हणजे कोण ठरवणार? आपल्याला माहिती आहे आपल्या घरात कोण ठरवतं, तो भगवंत आहे. आपल्या घरात कोणीतरी ठरवतंच ना काय करायचं ते, तर त्याच्यातलं जे कोणी ठरवतं ना तोच पांडुरंग. तो या निमित्ताने बोलतो आहे की असं असं करूया, तो पांडुरंग. आता त्याला बुद्धी जर वेगळी द्यायची असेल तर पांडुरंग नाही का देणार? त्याला ती बुद्धी दिली म्हणजे ते बरोबर आहे. कारण तो माझा आहे, तो माझ्या घरात वावरतो, तर हे असेल तर तो म्हणतो तुझ्या आवरावर मी करतो, आता तू काय काळजी करू नको. तिची आवरावर तो येऊन आवरावर करायला काढतो, तर तो माझा आहे म्हणणं बरं, त्याला बोलवून घेता येतं. आपल्या आवरावर भक्तीच्या दृष्टीनं तो करून घेतो आणि सगळं व्यवस्थित लावून देतो, हे पण बरं आहे. पण त्याच्यापेक्षा मी त्याचा आहे म्हणणं बरं, हे आपलं तुझंच घर आहे. पुन्हा आवरलं तरी माझंच राहणार, तसं नको. तो आवरलं तरीसुद्धा आता माझं आवरून छान झालं हे आणि वर मी म्हणणार परत, तर तसलं नको. ते त्याचीच शक्ती होती म्हणून आवरलं गेलं, त्यापेक्षा सरळ मी त्याचा आहे म्हणणार. सोहममध्ये नेहमी आपल्याला माहिती आहे की सोहम हा मार्ग पण आहे, जपाचा भाग पण आहे, काही ठिकाणी साधनेचा भाग आहे, अगदी उपदेशित भाग आहे, इथं स्वामींचं हे आहे, वास्तव्य आहे, सगळं आहे, त्यांच्याकडे सोहमचा भाग आहे. पण नेहमी आपल्याला लक्षात येईल की हा आत घेण्याचा श्वास, जसं बाहेर निश्वास टाकला आहे तसा आत श्वास घेतला आहे, तसा सोहम आहे, तसं हम सहा हे पण आहे. म्हणजे जसा सहा हम मी तोच आहे हे जसं एका बाजूने आहे, हम सहा असं दुसऱ्या बाजूला आहे. म्हणून ते दुसऱ्या बाजूचं लक्षात ठेवणं आवश्यक आहे. मी त्याचाच आहे, तो माझा आहे हे मला कळलं, तोच मी आहे हे कळलं, पण मी त्याचा आहे हे कळलं, त्याला भक्ती कळली. मी त्याचा आहे म्हटल्यानंतर मी त्याचा आहे ज्यानं मालकी देऊन टाकली. जसं गुलामाला बाबा गुलामाची गोष्ट जशी सांगायची तसं, तू काय हे घेशील, पगार काय घ्यायची, तुम्ही द्याल तो. तुला वस्त्रप्रवरण काय द्यायची, पूर्वी घरी गडी ठेवायची पद्धत असायची, तर त्यावेळेला तुला वस्त्रप्रवरण काय लागेल, तुम्ही द्याल ते. ही काय भाषा आहे? तर कारण मी तुमच्याकडे आलोच आहे, तर तुम्ही जसं ठेवून घेतल्यावर जसं ठेवणार तसं मी ठेवणार. तू झोपशील कुठं तुम्ही सांगाल तिथं, तुला अन्नपाणी काय लागेल तुम्ही द्याल ते. अशी एक बाबा गोष्ट सांगत त्या गुलामाची. तशी अवस्था आहे. मी त्याचा आहे एकदा म्हटल्यानंतर तो जसं ठेवील तसं राहीन, देईल ते खाईन, सांगेल तिथे पडेल, चालेल त्याला. काय सांगाल ते काम करीन, तुम्ही म्हणाल ते काम अमुक हवं का? नोकरीत नाही, ॲग्रीमेंटप्रमाणे काय आहे, क्लॉज काय आहे, हे प्रपंचातलं. तिकडे तसं नाही, तिकडे क्लॉज काही असेल, तिकडे क्लॉज एकच फक्त की त्यांची ऑर्डर, दॅट इज क्लॉज, पण फक्त तेवढंच क्लॉज, बाकी काय नाही. मी शरण आहे, तुम्ही जे दिलेले आहेत त्याप्रमाणे मी ते काम करणार. आत्ता तुम्ही काय करायला सांगितलं, गबस म्हणून सांगितलं, गबस. दिवसभर काही होते, त्याला मौन पाळायला सांगितलेलं आहे, तो मौन पाळणार. त्याला सांगितले आज दिवसभर तुला बोलायला हरकत नाही, काय प्रसंग आला तर बोलायला हरकत नाही, बोलायचं. म्हणजे हे त्याच्या पुढचं आहे. तू माझा आहेस म्हणणं, माझं सगळं व्यवस्थित हे आवरून दे म्हणणं, मला घरात जी अशांती होती ती आवरल्यामुळे शांती येणं. नेहमी व्यवस्थापनाचं लक्षण कशावरनं ओळखायचं की ते यशस्वी किती झालं. यश कशावर मोजायचं, कार्यक्षमता किती वाढली. आणखीन यश कशावर मोजायचं, तर शांती किती आली. तर तसं आहे. जिथे इनऑर्डरली सगळं असतं, जिथे ऑर्डरली असतं तिथे आपोआप स्मूथ आणि शांतपणे काम चालू असतं, वर्क आउटपुट जास्त असतो. तसंच ते अंतःकरणाचं आहे. जिथं अंतःकरण व्यवस्थित असतं तर तिथे एकदम शांत राहतं सगळं आणि कार्यक्षमता अतिशय वाढलेली असते. तशी ती आपली वाढावी ह्याच्यासाठी तू माझा आहेस म्हणणं, ये बाबा हे सगळं आवरून दे म्हणणं. आता तो आवरत असताना त्याने एखादी वस्तू खिडकीतून बाहेर टाकून दिली म्हणजे प्रश्न आला ना खरा किंवा काय देऊन टाकली कोणाला ते, ही काय तुला गरजेची नाही, 10 वर्षात तू काय वापरलं नाहीस, तर माझी इच्छा अशी आहे की हे अमक्याला देऊन टाकावं. त्याला ते 10 वर्ष वाट बघतोय, त्याला ती वस्तू काय मिळत नाही, आपणही ठेवून घेतल्यामुळे असेल करायची, तर ती त्याला देऊन टाक. बाजारात नाही मिळत झाली आहे, तू घेऊन ठेवलीस ना, मग ते तर त्याला देऊन टाकायची अशी माझी इच्छा आहे. तर मग त्याला देऊ दिली पाहिजे. तर मग तू माझं असं नावरून दे, हे सगळं बोलणं खरं आहे. नाहीतर आपलं माझ्या कामापुरतं या असं नाही. हे सगळं आहे, हे तुझं आहे, हे तुला काय आवरायचं तसं आवर असं म्हटलं की भक्तीचा एक टप्पा झाला, एका प्रकारे झाला. पण ह्यात तो आणि मी असा भाव आहे. आता मीच त्याचा आहे म्हटल्यानंतर तोही भाव राहिला नाही. की घर माझं आहे तेव्हा आवरायचा प्रश्न आहे, घर त्याचंच आहे. त्याला आवरायचं नसेल आणि तसंच ठेवायचं असेल आणि म्हणेल बघू तुझं लक्ष किती लागतं असले घरात, तर तो बघेल.
त्याला असं वाटलं नाही हे सगळ्याला व्यवस्थित आवरून देऊ, सगळं व्यवस्थित करून देऊ आणि मग त्याच्या भक्तीकडे लक्ष, तसं कर काय, शेवटी मी तुझाच आहे म्हटल्यानंतर हा प्रश्नच म्हटला. तेव्हा भेदाच्या भक्तीपेक्षा ऐक्य भक्ती अतिपावन आहे असं त्याचं म्हणणं. जे म्हणले भेदभावनात सोहम इति असौ भावनाभेदा पावने मता. अधिक पवित्र काय भक्ती असेल तर मी त्याचा आहे हे अधिक पवित्र भक्ती आहे. तो माझा आहे ही भेद ठेवून भक्ती आहे. मी त्याचा आहे याच्यामध्ये मी त्याचा आहे म्हणल्यानंतर मी नाहीच. असेनच जर काही थोडाफार काहीतरी थोडं क्षुल्लक काही राहिला कण तो त्याचाच आहे जो काय असेल तो. तर असं जर झालं तर त्यांचा भक्तीच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे हे याला त्यांनी ऐक्य शून्य भावशून्य सद्भाव सुस्थिती हे असं म्हटलं. पुढच्या भावनाबलात भक्तिरोत्तमा. उत्तम भक्तीचं काय लक्षण असेल तर मी त्याचं आहे हे उत्तम भक्तीचं लक्षण आहे. तर त्या दृष्टीनं भक्ती जर करायचीच असेल तर मी त्याचं आहे हे म्हणणं. आता मला सांगा त्याचं आहे म्हणणं हे ठीक आहे, तो माझा आहे म्हणणं काय मी त्याचं आहे म्हणणं काय पायऱ्या कळल्या तरीसुद्धा एक क्षणभर लक्षात ठेव. जसं तो म्हणला की ही वस्तू याला देऊन टाका हे जसं त्याचं आहे इथं आल्यावर, तसं तो तिथे माझं त्याचं आहे म्हणल्यानंतर तर 4 माणसं घरात राहायला पाठवली तरीसुद्धा ती त्याचीच आहेत, घर त्याचंच आहे. ज्याचं मला काय तो वापरतोच आपल्या पद्धतीनं. मग तसं त्यांनी वापरलं तर आपल्याला काही वाटतं का म्हणे त्यावेळेला यातली घेऊन जातो म्हणला तरी वाटतं का म्हणे. हे वाटणं हे मनातलं आहे सगळं. तुमचं काय भगवंत 1 रुपयाचं घेत नाही. फक्त त्याला पाहिजे असतं की ह्याला मुक्त होता यावं, ह्यातनं ह्याला माझ्याशी एकरूप होता यावं. एकरूप कोणाला होता येईल ज्यांनी सोडलेले स्वतःचं त्याला एकरूप होता येईल. जो स्वतःचं अस्तित्व बाजूला ठेवतो आहे त्याला एकरूप नाही होत आहे. तर हे आपल्याला जमावं यासाठी हे सांगितलं. जसं मी त्याचं आहे म्हणल्यानंतर हे त्याचंच आहे, त्याचंच आहे म्हटल्यानंतर सगळी मॅनेजमेंट त्याची आहे, त्याचं यश त्याचं आहे, त्याचं अपयश त्याचं आहे. नाहीतरी आपण करून इतके वर्ष प्रपंचात काय यश मिळवली आपल्याला माहिती, आपल्यापेक्षा जास्त लोकांना मिळतं. तर हे जर सगळं माहिती आहे तर आपण त्याच्याकडे देऊन काय होते ते बघावं. महाराज जे साध्या शब्दात म्हणाले की एकदा तुमचा प्रपंच तुम्ही जो काही करता आहात एवढे सगळे पणाला लावून, बुद्धी काय असेल ती बुद्धिपणाला लावून एवढा प्रपंच करता आहात, एवढं काय ते त्याच्यासाठी कष्ट करतात, ते एकदा तो रामाच्या हाती सोपवून तरी बघा म्हणले. तो आपल्यापेक्षा आपला प्रपंच कितीतरी पट चांगला करेल असं म्हणतो. ह्याच्यावरनं आपण काय ते ओळखावं. मग आता मी त्याचा आहे म्हणणं हा आणखीन चांगला भाग आहे. तर त्याचा आहे म्हटल्यानंतर जे होईल ते त्याचं आहे. आता ह्याच्यात कसोटी काय लागली आपली, कसोटी ही आहे की त्याचा आहे म्हटल्यानंतर त्यात जे होईल ते त्याच्या इच्छेनंच होईल हे खात्री आहे. जे होईल आता ते माझ्या मनाप्रमाणे असेल का विरुद्ध असेल हा प्रश्नच राहिला नाही. दुःख सुख हा प्रश्न राहिला नाही. हवंय नको हा प्रश्न राहिला नाही. सगळे प्रश्न जे नेहमीचे जे आपल्याला भेडसावतात आणि त्रास देतात ते ज्या खऱ्या भक्ताला कधी त्रास देत नाही. असलं तरी त्याचंच आहे, नसलं तरी त्यांनाच नको आहे अशी भावना आहे. म्हणजे भक्ती कुठे नेता येते हे त्यांनी या 2 श्लोकात फक्त सांगितलं. आपण त्या भक्तीचा विचार करावा. तर त्या अर्थाने त्यांची केलेली प्रत्येक क्रिया म्हणजे ती आपल्याला निंदेची असो वाटो, ती स्तुतीची वाटो, एरवी आपल्याला ओळख असते. तात्यांच्या बाबतीत आपल्याला आठवत असेल तर तात्यासाहेब त्या मानानं लहान, सगळी पिढी मोठी, म्हणजे माहीर लोक सगळे महाराजांच्या अगदी त्यांच्या बरोबरीच्या काळाची सुद्धा माणसं तिथे असताना त्यांनी सर्वात शेवटी त्या उत्सवाच्या नंतर हे करायचं असेल, कोणाला मान दे कोणाला हे दे, तर त्या साड्या द्यायच्या, मानाचे लुगडी द्यायची, हे द्यायचे, हे सगळं द्यायचा कार्यक्रम. त्याच्यात ती उपरणी द्यायची मानानं, मान म्हणून त्याला द्यायचं. आता मोठ्यांना वगैरे बोलावलं, हे भयासाहेब आहेत, अमकायत तमकायत अशा मंडळीनं बोलावलं, लोकांना काय वाटलं नाही. पण त्यांनी तात्यांना बोलावलं तर त्या मानाने ह्या सगळ्यांच्यात अगदी लहान. तेव्हा त्यांना बोलावलं तेव्हा मंडळी थोडे ह्यांना हसले आणि जवळ आल्यावर त्यांनी त्यांच्या अंगावर तात्यांच्या उपरणं घातलं. की जो मान त्यांनी एखाद्या त्यांच्या बरोबरीच्या माणसाला दिला असता का कोणाला दिला असता तो मान त्यांना उपरण घालून दिला. आता हा मान दिल्याबरोबर त्यांनी स्वतः असं म्हणले की मला कसं तरी वाटलं, कारण मी काय केलं आहे किंवा काय करू शकतो किंवा मी कोण आहे माझ्याकडे काय आहे म्हणून त्यांनी उपरण द्यावं. ही माणसं महाराजांच्या बरोबर 25-25 वर्ष वावरली, 50 वर्ष वावरली, काय असेल ते त्यांनी त्यांच्याबरोबर सगळं उपासना केल्या, हे केलं. त्यांचा मान ठीक आहे. मी काहीच नसताना त्यांनी माझ्या गळ्यात हे उपरण घातलं मानाचं. आता हे उपरण घातल्यावर तरीसुद्धा ते म्हणाले कदाचित असं असेल की इतक्या सगळ्यांना इतकं देत आहेत, मी वाजलो उभा राहिलो आहे, मला त्याचं काही वाटू नये कदाचित म्हणून दिलं. ह्याला अंतःकरणच लागतं निर्मळ. या निर्मळ अंतःकरणात असंच विचार येऊ शकतो की कदाचित मला काही कमीपणाचं वाटू नये किंवा मला कुठे इतक्यानं दिलं मला काही दिलं नाही असं वाटू नये असं म्हणून. आणि त्यावर परत महाराज बोलले ते आपल्यात कायमचं लक्षात असेलच तर ते ठेवावं की बाकीचे हसले जे प्रपंच कसा तिथे वावरत असतो ते लक्षात ठेवावं. हे अत्यंत परमार्थाचं कोअर असलेल्या ठिकाणी हे आहे. अगदी जवळ असलेल्या मंडळींच्यात हे आहे की बाकीच्या हसले की हे ह्याला काय दिलं त्याला एवढं काय, त्यांच्या दृष्टीनं ते एकेरीतलेच म्हणजे अगदी लहानच, तेव्हा त्याला एवढं उपरणं घालून मान करतात.
तेव्हा महाराजांनी सगळ्यांना सांगितलं तो पुढं साधुपुरुष होणार आहे म्हणून त्याला मान केलं. आता हे जे महाराज म्हणले त्यावर बाकीच्यांना जरा थोडी अस्वस्थता आली. जे आपल्याला काही साधुपुरुष होणार म्हणून घातलेलं नाही, मान म्हणून घातले, हे लक्षात येण्यासाठी ते आहे. पण ह्यांना तसं वाटलं नाही. ते काय म्हणाले, महाराज तो साधुपुरुष म्हणून म्हणाले माझ्याकडे साधूची कुठलीच लक्षणं नाहीत, मी कुठली उपासना केली नाही, माझ्याकडे कसली विद्वत्ता नाही, माझं काय नाही, तरी त्यांनी आपले माझ्या मनास बरे वाटावे म्हणून हे असे म्हटले असेल. मला आजही तसे वाटत नाही. लोक केतकर महाराज म्हणून, आणि ते अत्यंत स्वाभाविक आहे, सरळ आहे खरं सांगायचं तर. पण ते महाराज म्हणतात त्यावेळेला मी महाराजांना पाहिलेलं असल्यामुळं मला त्या शब्दास कमीपणा येतो असे वाटते, म्हणून त्यांनी तसे म्हणू नये असे मला वाटते. हे मी त्यांचं आहे याचं लक्षण आहे, मी त्यांचाच आहे. आता आपल्याच माणसाचं कौतुक मनुष्य आपला करणार यात सुद्धा काही विशेष नाही, त्यांना तसे वाटले म्हणून त्यांनी केले. म्हटलं तर इतकं सोपं आहे, म्हणलं तर असं आहे. आणि प्रेम आहे ते कसं आहे, मागे मी आपल्याला तिथे मला वाटतं हा गुरुवारमध्ये काहीतरी विषय झाला, गुरुच्या निमित्ताने झाला होता. त्यांनी त्यात ते आपले गोचर स्वामींचे म्हणजे महाराजांचे हे जे वरची परंपरा आहे, जे आपण अभंग म्हणतो, एक राव शेवाळकरांचा वगैरे म्हणतो, तर ते भजमन साम सदाशिव पाय वगैरे जे म्हणतो ना, तर ते सगळी गुरुपरंपरा सगळी तुकाबाईंच्या पातळीवरची, तर त्या पातळीवरचेच हे स्वामी. त्यांच्याचबद्दल मी आपल्या त्यांच्या परंपरेबद्दल त्या सदानंद महाराज झेंडे महाराजांच्याबद्दल सांगत होतो. तर ते जे त्याचे झेंडानंद महाराज, तर झेंडानंद महाराज जे होते त्यांना त्यांचे गुरु काही वेळेला ठोकतात, मारीत. महाराज तेच करीत, वेगवेगळ्या पद्धतीनं करीत, हे तेच आहे. शेवटी प्रत्येकाचे फक्त दिसताना आउटवर्ड बाहेरचं दृश्य वेगळं दिसतं, तर ते मारीत. त्यावेळेला ते मार खाताना म्हणत की तुम्ही मारा, त्याच्यात मला जो आनंद आहे तो मला जगाकडून मान होण्यातसुद्धा नाही. काय असेल त्यांची तयारी असेल बाबा, आणि हे करणारे थोर ते ऐकणारे थोर, दोन्ही खरं थोर. पण ते शेवटी काय म्हणत त्यांना की फक्त एक करा, काय मारायचं तेवढं मारा, फक्त डोळ्याला तेवढं मारू नका, म्हणजे मला तुम्ही दिसत राहाल. असं काय, आणि भक्तीचं मर्व नाही दुसरं काय. नमो भगवते श्री रमणाय, ओम नमो भगवते श्री रमणाय, 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 नमो